तर मित्रांनो, मी ऍक्टिव्ह एज्युकेशन युट्यूब चॅनल मध्ये आपले स्वागत करत आहे. आपणासाठी एक महत्त्वपूर्ण आनंदाच्या बातमीचे स्पष्टीकरण करत आहे. तर चला जाणून घेऊया आजची महत्त्वपूर्ण आनंदाची बातमी पुढील प्रमाणे आहे. तर मित्रांनो, सरकारी कर्मचाऱ्यांसाठी खुश खबर. ब्रेकिंग न्यूज. सरकारी कर्मचाऱ्यांना मिळणार 5 लाख रुपये. देवेंद्र फडणवीस यांची मोठी घोषणा. ही ब्रेकिंग न्यूज स्पष्ट करूया. या ब्रेकिंग न्यूजचे टायटल आहेत, सरकारी कर्मचाऱ्यांना मिळणार 5 लाख रुपये, देवेंद्र फडणवीस यांची घोषणा. तर चला या संदर्भात जाणून घेऊया संपूर्ण माहिती. नमस्कार मित्रांनो, पुन्हा एकदा आपले हार्दिक स्वागत. आताच्या घडीची सर्वात मोठी ब्रेकिंग न्यूज. ब्रेकिंग न्यूज आहे, राज्य सरकारी कर्मचाऱ्यांच्या महागाई भत्त्या संदर्भात शासन निर्णय संदर्भातील महत्त्वपूर्ण माहिती. राज्य सरकारी कर्मचाऱ्यांना 3% महागाई भत्ता केव्हा मिळणार? थकीत महागाई भत्ता रोखीने देणार का भविष्य निर्वाह निधी खात्यात जमा करणार? या संदर्भातील सविस्तर माहिती जाणून घेण्यासाठी हा व्हिडिओ सुरुवातीपासून शेवटपर्यंत कुठेही स्किप न करता आवश्यक पहा. चला तर करूया ब्रेकिंग न्यूजचे स्पष्टीकरण. ब्रेकिंग न्यूजचे स्पष्टीकरण पाहण्या अगोदर आपण जर ऍक्टिव्ह एज्युकेशन युट्यूब चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. तर चला पाहूया संपूर्ण माहिती. मित्रांनो, केंद्र सरकारच्या धर्तीवर महाराष्ट्र शासनाच्या कर्मचाऱ्यांना नियमानुसार 3% महागाई भत्ता देण्याच्या संदर्भात शासन निर्णय जानेवारीच्या शेवटच्या आठवड्यात मंत्रिमंडळाच्या बैठकीनंतर जाहीर करण्यात येईल आणि त्यानंतर शासन निर्णय निर्गमित करण्यात येईल. 30 जानेवारी पर्यंत हा शासन निर्णय निर्गमित होईल. याचा फायदा कर्मचाऱ्यांना थकीत महागाई भत्ता फरक व नियमित वेतन देयक पेड इन मार्च महिन्यात कर्मचाऱ्यांना रोखीने अदा करण्यात येऊन त्यांच्या खात्यात जमा होईल. सरकारच्या अनेक तांत्रिक अडीअडचणीमुळे निर्णय घेण्यास विलंब होत आहे, पण या संदर्भात लवकरच निर्णय घेतला जाणार असल्याचे सांगितले. मीडिया आणि तज्ञ यांच्या सूत्रानुसार दिलेल्या माहितीनुसार ती माहिती बरोबरच असेल असे काही नाही. कोणत्याही अफवेवर विश्वास ठेवू नका. शासन स्तरावरून थकीत भत्त्याच्या संदर्भात शासन निर्णय निर्गमित झाल्यानंतर पुढील कार्यवाही सुरू होईल, याची सरकारी कर्मचाऱ्यांनी नोंद घ्यावी. नवीन वर्षाची सुखद अत्यंत महत्वाची सुरुवात आणि गुढ चिन्ह म्हणजेच नवीन वर्षाची सुरुवात अत्यंत सुखद ठरण्याचे चिन्ह दिसत आहेत. महागाई भत्ता वाढीच्या दराला तोंड देण्यासाठी सरकारकडून दिल्या जाणाऱ्या महागाई भत्त्यामध्ये डीए मध्ये एकदा वाढ होणार आहे हे स्पष्ट झाले आहे. या निर्णयाचा थेट फायदा लाखो कर्मचारी आणि पेन्शनधारकांना मिळणार असून मासिक वेतनात आणि पेन्शन मध्ये लक्षणीय वाढ मिळणार आहे. महागाई भत्ता हा औद्योगिक कामगाराच्या ग्राहक निर्देशांक च्या किमतीवर आधारित म्हणजे CPI-IW वर आधारित असते. ताज्या आकडेवारीनुसार जानेवारी महिन्याच्या हप्त्यासाठी ही वाढ निश्चित मानली जाते. त्यामुळे कर्मचाऱ्यांना आर्थिक स्थितीत मोठी सुधारणा होण्यास मदत होते. सध्या केंद्रीय कर्मचाऱ्यांना 58% दराने महागाई भत्ता मिळत आहे. केंद्र सरकार दर 6 महिन्याने म्हणजेच जानेवारी आणि जुलै या महिन्यात आढावा घेत असते. 2026 च्या पहिल्या 6 आठवड्यात 3% वाढ होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. नोव्हेंबर अखेर पर्यंतची महागाई भत्त्याचा आकडा पाहता ही भत्ता वाढ 60% पर्यंत जाण्याची दाट शक्यता आहे. केवळ डिसेंबर महिन्याच्या अंतिम निर्देशांकाची प्रतीक्षा असून त्यानंतर सरकार अधिकृत अंतिम निर्णय घेईल आणि त्यानंतर सरकार अधिकृत वाढीची घोषणा करेल. ही वाढ लागू झाल्यानंतर कर्मचाऱ्यांच्या मूळ वेतनात एकूण भत्त्याची रक्कम वाढणार असून महागाई भत्त्याचा मुकाबला करणे सुसह्य होणार आहे. वाढलेला महागाई भत्ता आणि थकबाकीचे वितरण. जानेवारी 2026 पासून लागू होणारा महागाई भत्ता जर मार्च एप्रिल मध्ये जाहीर झाला तर कर्मचाऱ्यांना मागील थकबाकी एरियर्स देखील मिळेल. ही थकबाकी कर्मचाऱ्यांच्या बँक खात्यात थेट जमा केली जाईल. त्यामुळे एक रकमी मोठा आर्थिक लाभ मिळेल. पेन्शनधारकांना सुद्धा महागाई सवलत
दराने वाढवली जात असल्यामुळे ज्येष्ठ नागरिकांनाही वाढत्या औषधोपचारासाठी, खर्चासाठी व दैनंदिन गरजासाठी याचा मोठा आधार म्हणून होईल. म्हणूनच एकूण 2026 हे वर्ष सरकारी क्षेत्रात नोकरदार आणि निवृत्तीसाठी आर्थिक लाभाचे वर्ष ठरणार आहे. करिता ऍक्टिव्ह एज्युकेशन युट्यूब चॅनलने हा व्हिडिओ आपल्या माहितीस्तव व्हायरल केला आहे. धन्यवाद. थँक यू व्हेरी मच.